अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मंजूर. दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार. खरातची उद्या पुन्हा मागणार पोलीस कोठडी. विलिनीकरणाच्या चर्चेवेळी सुनेत्रा बहिणींच्या नेतृत्वाचा प्रश्नच नव्हता. शशिकांत शिंदेंचं सुनील तटकरेंना प्रतिउत्तर. विलिनीकरणाची चर्चा झाली होती, हे तटकरेंनी मान्य केलं. शिंदेंचं स्पष्टीकरण. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ. मुंबईत सिलेंडर 218 तर दिल्लीत 195 रुपयांनी महाग. मध्यरात्रीपासून नवे दर. जगातली सर्वात मोठी जनगणना आजपासून भारतात सुरू. राज्यात पहिला टप्पा 1 ते 15 मे, दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून पर्यंत. प्रथमच डिजिटल पद्धतीनं जनगणना. महाराणी ताराराणींवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पद्मसागर महाराजांनी माफी मागावी. जैन मुनी निलेशचंद्र महाराजांची मागणी. मराठी मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोनं प्रतितोळा 3,500 तर चांदी 6,000 रुपये किलोनं महाग. इराणकडून अमेरिकेच्या कंपन्यांवर हल्ले. बहारीनमधल्या अमेझॉन वेब सर्व्हिसवर हल्ला. 18 कंपन्यांवर आजपासून हल्ले करू अशी इराणनं कालच धमकी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आसाममधल्या चहाच्या मळ्यांना भेट. चहाची पानं खुडून शेतमजुरांसोबत संवाद साधला. संस्मरणीय अनुभव होता. मोदींकडून भेटीचं वर्णन. कोल्हापुरात ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस. ज्योतिबा डोंगरावर सासन काठ्या नाचवून भाविकांकडून आनंद. राज्यभरातून गर्दी. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहीत होतं असं पहिल्यांदाच सुनील तटकरेंनी मान्य केलं. एबीपी माझाच्या पॉडकास्ट कार्यक्रमात तटकरेंनी जाहीर वक्तव्य केलं. मात्र आपला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कधीच विरोध नव्हता असंही तटकरे म्हणाले. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सातत्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणाबाबत बोलताना दिसून आले. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सातत्यानं विलिनीकरणाबाबत सावध भूमिका घेतली. आता तटकरेंनी विलिनीकरणाबाबत माहिती असल्याचं पहिल्यांदाच मान्य केलं. दादांचा शव ज्या वेळेला अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये सर्व पोस्टमॉर्टमची प्रक्रिया करून आणणं पहिल्या दिवशी, अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झाले. त्या पहिल्या दिवशीच काही जबाबदार नेत्यांनी मुलाखती दिल्या की दादांची अंतिम इच्छा होती विलिनीकरणाची. विलिनीकरण टप्प्यात आलेलं होतं. या तारखेला विलिनीकरण होणार होतं. आणि मग एक सो कॉल तो एक व्हिडिओ तो नंतर दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे आहेत असा तो झाला. सलग 2 दिवस त्या मुलाखती चालू राहिल्या. आम्ही तर सगळे हादरलेले होतो मनातून सर्व अर्थाने. म्हणजे पहिला दिवस तसा, दुसरा दिवस अंत्यसंस्काराचा. त्यामुळे मी तर मीडियाच्या पुढे बोलण्याच्या मानसिकतेमध्येच नव्हतो. बोललो असतो तर अशुतभान आवरलाच नसता आणि बोलताही आलं नसतं. तर त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते सुरू झालं याचा अर्थ लगेचच लक्षात आला, राजकीय अर्थ, की नाही आता याचा काही ना काहीतरी घडत आहे. आणि मग त्याच वेळेला म्हणजे काय काय घडतंय, म्हणजे त्याचं राजकीय विश्लेषण राजकीय विश्लेषण असं आहे की विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर आता विलिनीकरण नंतर होईल. याचा आता विलिनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो. आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही. मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच. दादाने सांगितली होती आता कोणी काय म्हणेल मला माहिती होतं की नाही. दरम्यान यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. पाहूया, त्यांच्याशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी निलेश पुथावलेला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. खरं तर विलिनीकरणाचा मुद्दा जो होता तो प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मांडण्यात आला होता. मात्र सातत्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हा मुद्दाच खोडण्यात आला होता. कधीही अजित पवारांना आमच्याशी चर्चा केली नाही, किंबहुना कधी आम्हाला त्याबद्दल कल्पना देखील दिलं नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून येत होती, खास करून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून. ते खोटं बोलत होते असे वाटतात का? कारण आत्ताच त्यांना कबुली दिली आहे
की अशी चर्चा अजित पवारांशी झाली होती आणि त्यांना मला कल्पना देखील दिली ती. जी अजितदादांच्याबरोबर झालेली चर्चा होती, ज्याला ते नाकारत काही लोक होती, परंतु आता त्यांनी इनडायरेक्टली सगळ्यांनी मान्य पण केलेलं आहे की ही चर्चा झाली होती का तर झाली होती. आता यामध्ये आम्ही त्या चर्चेसाठी राजकारण करतो असं जे सांगितलं जात होतं ते मला वाटतं आता ते त्यांनी मान्य केल्यामुळे हा विषय आता त्यांनी स्वतःहून सांगितलं की ही चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये आता त्यांनी खुलासा केला असेल तर मला वाटतं की तो खुलासा त्यांनी केला. धन्यवाद. त्यावेळेस तुमच्यावर आरोप केले तुम्ही राजकारण करताय, आता ते राजकारण करतायत का? कारण मागच्या 4 दिवसांपासून त्यांच्या पक्षातले लोक जे आहेत ते विलिनीकरण झालं पाहिजे, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलं तर अडचण नाही, अशा पद्धतीची वक्तव्य करताय. नाही, मी त्यावेळी सांगितलं की ज्यावेळेला ही चर्चा झाली त्यावेळेला अजितदादा वगैरे सगळे होते, त्यावेळेला ज्या चर्चा झाल्या त्यावेळेला विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये जी चर्चा झाली होती त्या चर्चेचा विस्तार आता अजितदादा नाही आहेत, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही. तरीसुद्धा कोणाशी नेतृत्व घ्यायचं, कोणाच्या बरोबर काम करायचं, कोणाच्या बरोबर हे करायचं, ते आता प्रश्न उपस्थित करण्याचा प्रश्न येत नाही ना. अजित पवारांनी गेल्यानंतर तुमच्याकडून एक सातत्यानं भूमिका मांडण्यात होती की कुठेतरी विलिनीकरण झालं पाहिजे. एखाद्या मीडियाच्या पत्रकारांनी विचारलं की अजितदादांचं स्वप्न होतं, तर आम्ही सांगितलं अजितदादांचं स्वप्न होतं. आम्ही कुठेही त्याच्या संदर्भामध्ये आग्रही होतो की आता विलिनीकरण करा, विलिनीकरण झालंच पाहिजे, अजितदादा गेले. आम्ही फक्त स्वप्न होतं त्यांची इच्छा पूर्ण व्हावी एवढी आम्ही भूमिका मांडली होती त्यावेळेला. त्याच्यानंतर त्याला खोडण्याचं काम कोणी केलं की त्यांनी सांगितलं की हे गोष्ट झालेली नाही आहे आणि अशी चर्चा झालेली नसेल. मग त्यावेळेला तिथं त्यांनी तशा विषयाला स्टॉप करून टाकल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा करण्याचा विषयच कुठे येत नव्हता ना. आता तो चर्चेला विषय आला का मला कळत नाही, त्यामध्ये काय वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे का त्याची मला कल्पना नाही. परंतु मला वाटतं यामुळे कार्यकर्त्यामध्ये आणि पक्षामध्ये संभ्रम निर्माण होतो. आता एक पाऊल पुढे आले, आता आपल्याकडून एक पाऊल पुढे जाईल. कुठून आले म्हणजे आमच्याकडे कुठली चर्चाच नाही आता. काही प्रस्ताव आला तर होऊ शकतो. तुर्तास कुठलीही चर्चा नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण काय होतं, आमच्या पक्षाच्या, आमच्या कार्यकर्त्याने आमच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो, आमच्या मित्रपक्षामध्ये संभ्रम निर्माण होतो. माझ्या माहितीप्रमाणे तुर्तास अशा कुठलाही चर्चा, असा कुठलाही प्रस्ताव नाही. कुठल्याही प्रकारची कुठल्याही चर्चेला कोणी आव्हानसुद्धा केलेलं नाही. त्यामुळे ह्या चर्चा का होते आणि त्याच्यावर चर्चा आता भाष्य करणं मला वाटतं योग्य ठरणार नाही. शाकाहारी लोकांना मासे खाण्यासाठी अशोक खरात दबाव टाकत होता. पाण्यातील वनस्पती असल्याचं सांगून मासा खायला भाग पाडत होता. मासा पाण्यातील वनस्पती असल्याचं सांगून तो खायला भाग पाडायचा. खरातकडून जैन धर्मीय व्यावसायिकांची फसवणूक करण्यात आली. एसआयडीच्या तपासात खराची बनवेगिरी उघड झाली. मासा कापल्यावर रक्त येत नाही, माशात हाडं नाहीत, मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून काही जैन धर्मीय व्यावसायिकांना त्यांनी फसवणूक त्यांची केलेली आहे आणि लाखो रुपयांची रक्कमही त्यांची लुबाडली आहे. एसआयडीच्या तपासात खराची ही बनवेगिरी उघडकीस आली आहे. भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्यामुळे खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टात आज 5 ते 7 मिनिटं सुनावणी झाली. कोणताही युक्तिवाद झाला नाही. पहिल्या गुन्ह्यातील कागदपत्र कोर्टानं तपासली, न्यायालयीन कोठडी दिली. आता खरातला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे खरातचा मुक्काम नाशिक कारागृहात असेल. त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यासंदर्भात उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. पोलीस उद्या पुन्हा कोठडीची मागणी करतील. MCR झालेला आहे याच्यामध्ये. MCR झाले, MCR मध्ये आहे तो, जेलमध्ये जाईल नंतर आम्ही ताब्यात. MCR ची मागणी केली, MCR झालेला आहे त्याला. गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. भोंदू अशोक खरातनं नवनवे कारनामे जे केलेले आहेत ते नव्यानं रोज उघडकीस येत आहेत. अशोक खरात केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून किरकोळ आयकर भरत होता असं उघडकीस आलंय. खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. खरातनं विविध कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसाय यातलाही GST बुडवल्याचा आयकर विभागाला संशय आहे. आयकर विभागही खरातवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. खरातच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. खरातच्या CA ची काल खरात समोर चौकशी झाली.
भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला रात्री उशिरा पोलिसांनी सोडून दिलं. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर शिर्डी जमीन फसवणुकी प्रकरणात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ती फरार झाली. तिचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी हर्षवर्धन खरातला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत हर्षवर्धनची कसून चौकशी करण्यात आली. भोंदू अशोक खरात आणि त्याचा मुलगा हर्षवर्धन यांची समोरासमोर बसवून चौकशी झाली. बातमी पुण्यातून. भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यात मॉडेल कॉलनीत आलिशान फ्लॅट असल्याचं उघड झालं. 24 रत्नम नावाच्या उच्चभ्रू सोसायटीत हा 1055 चौरस फुटांचा 3 BHK फ्लॅट आहे. 13 सप्टेंबर 2024ला फ्लॅटची खरेदी करण्यात आली. खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये दिल्याचं उघडकीस आलंय. सेल डीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही. खरातच्या राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता असल्याचं उघड झालंय. पुण्यातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीत हा आलिशान फ्लॅट आहे. इराणकडून अमेरिकेच्या कंपन्यांवर हल्ले सुरूच आहेत. बहारीनमधल्या अमेझॉन कंपनीच्या AWS इमारतीवर हल्ला करण्यात आला. 18 कंपन्यांवर आजपासून हल्ले करू अशी इराणनं धमकी दिली होती. हल्ला केलेल्या इमारतीत बॅटलको या दळणवळण कंपनीचंही कार्यालय. बहारीनमधल्या अमेझॉनच्या हेडक्वार्टरचा इराणनं त्यावर हल्ला केलाय. हल्ल्यानंतर अमेझॉनचं काम पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून उपहास होत असल्यानं इंग्लंडनं युद्धात उडी केली. इंग्लंड आखाती युद्धात 1000 सैन्य उतरवणारे इंग्लंडचे संरक्षण मंत्री जॉन हिली यांनी ही माहिती दिली. इराणचा धोका वाढतोय असं म्हणत इंग्लंडनं युद्धामध्ये उडी घेतली आहे. कतारला जेट विमान पाठवणार असल्याचं जॉन हिली यांनी म्हटलंय. सौदी अरेबिया, बहारीन, कुवेतला इंग्लंड ड्रोन आणि क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा देणार आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी बळाचा वापर करूनच खुली करावी यासाठी आता UAE अमेरिकेला साथ देणार आहे. UAE अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून युद्धात उतरण्यास तयार आहे असं UAEनं म्हटलेलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं या संदर्भात अधिकृत कारवाईची मान्यता देण्याची वाट UAE पाहते. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली राहावी यासाठी UAE, अमेरिका, NATO राष्ट्र, काही आशियाई देशांचं संयुक्त कृती दल स्थापण्याची मागणी करतायत. अमेरिकेकडून आणखी एक विमानवाहू युद्धनौका युद्धक्षेत्राकडे रवाना झाले. USS जॉर्ज बुश नावाची विमानवाहू युद्धनौका आखाताकडे रवाना झाले. USS जॉर्ज बुश ही कॅरियर स्ट्राईक ग्रुपमधील महत्त्वाची युद्धनौका आहे. अमेरिका इराणवर जवळून हल्ले करण्याची यामुळे शक्यता वाढली. जमिनीवरचं सैन्य उतरवत समुद्रातून हल्ले करण्याचा अमेरिकेचा विचार असल्याचं बोललं जात आहे. इस्रायलकडून हिजबुल्ला दहशतवाद्यांविरुद्ध सातत्यानं कारवाई कायम आहे. ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हिजबुल्लाचा कमांडर ठार झाला. इस्रायलनं काल बैरूतमधल्या इमारतींवर भीषण हल्ले केले. हिजबुल्लाचे 7 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. 7 जण ठार झाले तर 21 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. आजपासून आखातातल्या अमेरिकन कंपन्यांवर हल्ले करू असा गंभीर इशारा इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डनं दिला. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, इंटेल, IBM, टेस्लावर हल्ले करू असं इराण रेव्होल्युशनरी गार्डनं म्हटलंय. इराणकडून 18 अमेरिकन कंपन्यांची यादीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यात धानोरा मोत्या इथे अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. जिवंत असलेल्या 7 व्यक्तींनाच मृत दाखवून शासनाच्या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेतल्याचं पुढे आलं. या प्रकरणी सरकारी कामगार अधिकारी यांनी 7 जणांसह ग्रामसेवकांना नोटीस बजावली. या प्रकारामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. काही एजंट्सनी या 7 जणांच्या नावानं या योजनेतून त्यांचे परस्पर 2 ते 2.5 लाख इथपर्यंत लाभ घेतलाय.
त्यानंतर 2 ते 3 वर्षानंतर या योजनेचे पैसे परत भरा अशा नोटिसा या 7 जणांच्या कुटुंबियांना आल्या. त्या नोटिसा मिळताच लाभार्थ्यांना धक्का बसला. त्यानंतर या 7ही पीडितांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. माझं नवरा मेला म्हणून नाव दाखिलंय. नोटीस मला आली. कामगार योजनेचे पैसे उचलले 2 लाख म्हणून नोटीस आली, आता भरा म्हणून. माझी पत्नी सौ कावेरी लक्ष्मण टाक हिला मयत दाखवून ग्रामपंचायत कार्यालय धानोरा मोत्या खोटं मृत्यू प्रमाणपत्र देऊन माझ्या पत्नीच्या नावावर 2,34,000 रुपये उचलले. ते आम्हाला भेटले सुद्धा नाही. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात अटकेतील महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याचं निलंबन करण्यात आलं. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ASI राजेश जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं म्हटल्याचाही आरोप अटकेतील महिलेनं केला. दरम्यान ही घटना वरिष्ठांना कळाल्यानंतर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधववर हात उगारला, पण वर्दी असल्यानं त्यांनी हात आवरता घेतला. दरम्यान ज्यावेळी ही घटना घडली तेव्हाच राजेश जाधव हा मागच्या दारानं पोलीस ठाण्यातून फरार झाला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वर्दी घातलेला कुत्र्या वर्दी घातलेला कुत्र्या दरम्यान राजेश जाधव याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. जाधव नावाच्या ASIनी अशा पद्धतीच्या एका आरोपी असलेल्या महिलेला ज्या पद्धतीने ती मागणी केलेली आहे शरीर सुखाची, ही बाब अत्यंत गंभीर आहे. याची दखल राज्य सरकार नक्कीच घेणार आणि आता नवीन कायदा दोन्ही सभागृहामध्ये पारित झालाय. राज्याचे गृहमंत्री त्याबाबत अत्यंत जागरूक आणि सक्षम आहेत. कठोरात कठोर शिक्षा त्या व्यक्तीला झाली पाहिजे. बातमी साताऱ्यातून. सातारा जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांचं निलंबन करण्यात आलंय. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल झाली होती. एका महिन्यात 2 वेळा मृतदेहांची अदलाबदल झाली आणि राज्य शासनाकडून आरोग्य विभागात कर्तव्यात कसूर केल्यानं त्यांचं निलंबन करण्यात आलंय. विभागीय चौकशी सुद्धा केली जाणार आहे अशी माहिती मिळते. बीडमधील मांजरसुंभा परिसरात प्रेम प्रकरणातून मुलीच्या कुटुंबियांनी तरुणाला मारहाण केली. तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात नेकनूर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबातील दोघांना अटक केली. इतर दोघांना अटक करण्यासाठी एक पथक रवाना केलं आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे आहेत त्यांच्या खिशामध्ये आम्हाला सुसाईड नोट मिळून आली. या सुसाईड नोटमध्ये त्याचे एका मुलीवर मुलीवर त्याचं प्रेम होते व प्रेम संबंधातून हे मुलगा त्या मुलीला भेटायला वगैरे जात होता. म्हणून मुलीच्या नातेवाईकांना माहिती मिळाली व माहिती मिळाल्यानंतर त्याला मारहाण झाली व मारहाण झालेली त्याला पचनी पडले नाही म्हणून त्याने संबंधित प्रकार केल्याचे सुसाईड नोटमध्ये दिलेले आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी संबंधित मुलीचे नातेवाईकांची नावं सांगितली आहेत. त्याप्रमाणे आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे. बातमी वसईतून एक धक्कादायक घटना समोर आली. ज्या मित्रावर विश्वास ठेवून छोटंसं दुकान पार्टनरशिपमध्ये सुरू केलं त्याच मित्रानं पैशांच्या वादातून निर्दयपणे हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पेल्हारजवळ ही घटना घडली. पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून मित्रानंच हत्या केल्याचं तपासातून समोर आलं. एका गुणीत शीर नसलेल्या व्यक्तीचा मृतदेह मिळाला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. त्यातून मृतदेहाच्या हातातील टॅटूवरून ओळख पटायला मदत झाली आणि श्वान पथकाच्या मदतीनं आरोपीचा शोधही लागला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. चॅलेंजिंग प्रचंड होता. यामध्ये त्या आरोपीचं शीर शोधणं महत्त्वाचं होतं आणि ते खाडीमध्ये टाकलेलं होतं, खाडीच्या पाण्यामध्ये. तर त्या खाडीच्या पाण्यामध्ये आम्ही ड्रोनचा वापर आणि जे स्थानिक मच्छीमार आणि डिंगी आहेत
यांचा वापर करून जवळपास 4 तासाच्या मेहनतीने आम्ही ते शोधून काढलेलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात निनावी धमकीचा संदेश सापडल्यानं खळबळ माजली. इंडिगो विमानाच्या प्रसाधनगृहात टिश्यू पेपरवर डेंजर लिहिलेला टिश्यू पेपर सापडल्यानं खळबळ माजली. धमकी दिल्याचं समजताच यंत्रणांकडून तात्काळ SOPनुसार विमानाची झडती घेण्यात आली. अद्याप संशयास्पद काहीही सापडलं नसल्याचा पोलिसांनी दावा केलाय. विमान प्रवासासाठी सज्ज झालेलं असताना ही चिठ्ठी सापडल्यानं खळबळ माजली. मुंबई पोलिसांकडून याबाबतचा अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे. शेतात काम करत असताना एका महिलेवर वाघानं झडप घालून गंभीर जखमी केलं. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातल्या आमगावमध्ये घटना घडली. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या या गावात घडलेली ही 15 दिवसातली तिसरी घटना आहे. पहिल्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 2 घटनेमध्ये 2 महिला गंभीर जखमी झाल्या. आज हल्ला झाल्यानंतर गंभीर अवस्थेतील महिलेवर साकोलीतल्या प्राथमिक उपचार केंद्रामध्ये तिला उपचार करून नागपूरसाठी हलवण्यात आलं. आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना सर्व प्रकरणाची फोनवरून माहिती दिली. माझी यात काही चूक नसल्याचं झिरवाळांनी सुनेत्रा पवारांना सांगितल्याचं कळतंय. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे यासाठी नाशिक पोलिसांना पत्र दिल्याचं झिरवाळांनी सुनेत्रा पवारांना सांगितलं. अपडेट जाणून घेऊया. निलेश बुधावले आपल्यासोबत आहे. निलेश, काय नक्की म्हटलंय झिरवाळांनी या फोनच्या दरम्यान? दीपक, नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांना नरहरी झिरवाळ यांना एक पत्र दिलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करण्याची देखील मागणी त्यांनी केलेली आहे. यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवर संवाद साधून या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारे आपली चूक नाहीये, आपल्याला यात अडकवण्यात आलेलं आहे अशा पद्धतीची माहिती दिल्याची देखील बाब आता समोर आलेली आहे. आज कॅबिनेट बैठकीला नरहरी झिरवाळ उपस्थित नव्हते, मात्र पुढील आठवड्याची कॅबिनेट बैठक होईल, त्या बैठकीला आपण उपस्थित असू अशी देखील माहिती त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. हे संपूर्ण प्रकरण केवळ अडकवण्यासाठी करण्यात आलं होतं आणि त्याची चांगली व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आणि यासाठीच आपण जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र देखील दिलेलं आहे अशी त्यांच्या वतीने माहिती देण्यात आलेली आहे. दीपक. निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यभरातील विविध जिल्ह्यांच्या बैठका बोलावल्या असून या बैठकांना सुरुवात झालेली आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा संपर्क प्रमुखांची ही बैठक होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राज्यभरातील आढावा हा आता पक्षाकडून घेतला जातोय. सुषमा अंधारे, सचिन अहिर, वरुण सरदेसाई, विनायक राऊत हे मातोश्री इथे बैठकीसाठी पोहोचले आहेत. जालना महानगरपालिका स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेत भाजपला मदत केल्याप्रकरणी काँग्रेसचे 7 नगरसेवक निलंबित झालेले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ही कारवाई केलेली आहे. आजपासून ग्रॅच्युटीच्या नियमात बदल. आता नोकरदारांना केवळ 1 वर्षात ग्रॅच्युटी मिळणार. याआधी ग्रॅच्युटी मिळण्यासाठी एका संस्थेत 5 वर्ष काम करणं बंधनकारक असल्याचा नियम करण्यात आला होता. सायन पूल जुलैपर्यंत सुरू करणार मुंबई पालिकेची माहिती. मात्र अजूनही गर्डर बसवण्याचं काम सुरू नाही, तर पावसाळ्यापर्यंत 3 पूल आणि 6 महिन्यात 7 पूल सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न. प्रभादेवी येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या जागी नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार. यासाठी कामानिमित्त मध्य रेल्वेवर आज उद्या रात्रकालीन ब्लॉक. रात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत मेगा ब्लॉक. ठाण्यातील कोपरी पूर्वेकडील कारवाई तात्पुरती स्थगित. न्यू इंदिरानगर स्टेशन रोड परिसरात घरांवर रेल्वे प्रशासन आणि ठाणे महानगरपालिकेची संयुक्त कारवाई. 15 दिवसाची मुदतवाढ. ठाणे स्टेशनच्या सॅटिस प्रकल्पासाठी भूसंपादन. साताऱ्यात स्वच्छतेसाठी नगरपालिकेचा पुढाकार. कचरा टाका घंटागाडीतच, नियम मोडल्यास दंड अशी सदर बाजारात विशेष मोहीम. आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांच्या हस्ते शुभारंभ.
कोकणातल्या लोटे MIDC मध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात पुन्हा एकदा जनआंदोलन. 6 एप्रिलला 11 गावांसह कोकण नागरी संघर्ष समिती लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी आणि हिपासच्या विरोधात रस्त्यावर उतरणार. कामगार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जीवितांना दाखवलं मृत. परभणीच्या पूर्णा तालुक्यातली धानोरा मोत्या गावातला प्रकार. कामगार अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांसह ग्रामसेवकाला नोटीस बजावली. माझा नवरा मेला म्हणून नाव दाखिलंय. नोटीस मला आली. कामगार योजनेचे पैसे उचलले 2 लाख म्हणून नोटीस आली, आता भरा म्हणून. माझी पत्नी सौ कावेरी लक्ष्मण टाक हिला मयत दाखवून ग्रामपंचायत कार्यालय धानोरा मोत्या खोटं मृत्यू प्रमाणपत्र देऊन माझ्या पत्नीच्या नावावर 2,34,000 रुपये उचलले. ते आम्हाला भेटले सुद्धा नाही. कोल्हापुरात ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात झाली. राज्यभरातून शेकडो सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल. सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी. अहिल्यानगरमधील शनी शिंगणापूरच्या शैनेश्वर देवस्थान येथील गावकरी गेट खुलं करण्याचा निर्णय. मंदिर सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत गावकरी गेट खुलं राहणार. स्थानिकांना आधार कार्ड दाखवून गेटमधून थेट प्रवेश मिळणार. विदर्भातील उन्हाची परिस्थिती बघता शाळा कधी सुरू करायचा याचा लवकरच निर्णय घेऊ. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. नवीन सत्र 15 जूनपासून सुरू करायचं की 26 जूनपासून बैठका घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती. यंदा राज्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्चमध्ये उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मिश्रणाचा अनुभव. सलग 25 दिवस राज्यात उष्ण लहरी तर 6 दिवस पाऊस आणि गारपिटीची नोंद. नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 155 ते 260% अधिक पाऊस. राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 52% जलसाठा. मागील वर्षी याच वेळी 46% पाणीसाठा होता. यंदा स्थिती काहीशी चांगली. सर्वाधिक पाणीसाठा अमरावती तर सर्वात कमी पश्चिम महाराष्ट्रात जायकवाडीत 60% पाणीसाठा उपलब्ध. वाशिममध्ये आश्वासन देऊनही बाजार समिती बंदच. आर्थिक वर्षाची जुळवाजुळव करण्याची कारणं देत 4 एप्रिलपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश तर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बाजार समिती उघडण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. लातूरमध्ये बारदाणा उपलब्ध नसल्याने 130 हरभरा हमीभाव खरेदी केंद्र ठप्प. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता वाढली. पणन मंडळाकडून वेळेत बारदाणा उपलब्ध न झाल्यामुळे सर्वच खरेदी केंद्रांवर व्यवहार थांबले होते. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 38 अंशांवर. उन्हापासून होळीच्या रोपांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. उन्हापासून संरक्षणासाठी कार्प कव्हरचा वापर. जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, बाजरी, मक्यासह कांदा बियाणाचं मोठं नुकसान. सगळं आमच्या शेताची मक्काची नुकसान झाली आणि आमचे घर समजाची आमची अशी आहे उठणं बटणं सगळं आमच्या शेतीवर आहे बा. म्हणजे बिगाला आमच्या 1 बिगाला म्हणजे 50,000 खर्च लागला आहे सदरशी. आता जर म्हणजे एवढं नुकसान झालं आहे तर असं वाटतं आम्ही कसं जगावं आहे बा. तुळजापूरच्या काक्रंबा गावच्या शेतकऱ्यानं 1.5 एकर कांदा पिकावर नांगर फिरवला. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं नांगर फिरवण्याची वेळ. ट्रॅक्टरनं नांगरून टाकला याच्यामुळं भाव नाहीये आणि चिल्लर किंमत झाली कांद्याची. 2 रुपये 3 रुपये किलो कांदा झाला. त्याच्यामुळं मी नांगरून टाकला. कांदा 1.5 ते 2.25 एकर कांदा लावला होता मी. कांद्याचा खर्च 70-75 हजार रुपये खर्च झाला. उत्पन्न कांद्याकडून मिळणारा भाव असला असता तर 2.5-3 लाख रुपये मिळाले असते.
धुळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तब्बल 8,145 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. साक्री तालुक्याला सर्वाधिक फटका. भाजीपाल्यासह फळबागांचं नुकसान. 9,000हून अधिक शेतकरी बाधित. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे मका पिकाचं मोठं नुकसान. पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाईची मागणी. सांगलीच्या शिराळा तालुक्यात वारणावती कॉलनीत पकडला 10 फुटांचा अजगर. वनविभागानं अजगराला नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडलं. साताऱ्याच्या परळी भागात रानगव्याचं दर्शन. कुडेघर गावात रानगवा रस्त्यावर आल्यानं नागरिकांमध्ये भीती. काही वेळ वावर करून रानगवा जंगलात परतल्यानं अनर्थ टळला. आसाममधल्या चहाच्या मळ्यांना मोदींची भेट. शेतमजुरांप्रमाणे मोदींनीही चहाची पानं खुडली. शेतमजुरांसोबत संवाद साधला. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट. राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर शहांच्या दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट. मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त अश्विनी भिडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी 3 अर्ज. पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणारे 3ही उमेदवार बारामतीच्या बाहेरचे. निवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित. लवकरच पक्षाकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची घोषणा केली जाणार. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी. पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान. 4 मेला मतमोजणी. कोणत्याही अधिकाऱ्यांबाबत काहीही माहिती असेल तर रोहित पवारांनी ती तपास यंत्रणांना द्यावी. प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. चंद्रशेखर बावनकुळेंचा रोहित पवारांना सल्ला. मला फक्त एकच वाटतं की माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करताय, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे. महाराणी ताराबाई या जैन समाजाचा असल्याचा सांगण्याचा अधिकार जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांना कोणी दिला? खासदार संजय राऊतांचा सवाल. तर हा ताराराणींचा अवमान असल्याचं संजय राऊतांचं मत. पण तुम्ही आमचे राजे, महाराजे, सेनापती, महाराणी यांनाही तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात. म्हणजे तुमची ही विचारधारा आणि विकृती कोणत्या थराला गेलेली आहे? महाराणी ताराराणीला परस्पर जैन म्हणून घोषित करण्याचं हा अधिकार दिला कोणी? हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठा साम्राज्याचा अपमान आहे. जैन धर्मियांचा लढण्याचा कोणताही इतिहास नाही. त्यामुळे लढवय्ये नेते त्यांच्या धर्मात घेण्याचा प्रयत्न. मनसे नेते संदीप देशपांडेंचा घणाघात. निरर्थक वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप. कुठलाही वॉरियरचा इतिहास नाही, कुठलाही लढाईचा इतिहास नाही, कुठल्याही शूर पुरुषांचा इतिहास नाही. त्यामुळे कुठली तरी नावं स्वतःकडे घुसळं आहे त्या दृष्टीने धंदे चाललेले आहेत. खरं तर हा निरर्थक वाद उगाच पेटवावा. मंत्री मंगलप्रभात लोढा एकतर्फी व्यक्ती. त्यांच्या मनात मराठीविषयी द्वेष. मनसे नेते संदीप देशपांडेंची टीका. म्हणून तर त्यांना जैन टॉवर बांधावा लागत असल्याचा लगावला टोला. मराठा मंगलप्रभात लोढा वगैरे आहेत ना, हे तर 1 नंबरचे पार्शियल लोक आहेत. हे तोंडावर सगळं बोलतात की आम्हाला काय हे नाही, आम्ही सगळ्या धर्मांना घेऊन जाणार आहे. पण हे मनातनं पक्के गुजराती आणि जैन लोकांना सपोर्ट करणारे लोक आहेत. मराठी द्वेष्टेच आहेत. आणि मग म्हणून यांना जैन टॉवर वगैरे बांधावे लागतात ना. राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपये दिल्याचा आरोप करणं बालिशपणाचं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा पलटवार. त्यांचे मित्रच त्यांना संपत असल्याचाही आरोप.
कळत नाही की आम्ही त्यांच्या पक्षाचं रोहित पवारांनी डॅमेज करण्यासाठी एवढी 5 कोटीची सुपारी दिली, अशा प्रकारचं वक्तृत्व करणं हा बालिशपणा आहे. मला वाटतं की आम्ही करण्याच्या ऐवजी त्यांनीच आता मित्रपक्ष त्यांना डॅमेज करतो याच्या बाबतीमधला अभ्यास करणं गरजेचं आहे. यावर्षी रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, मात्र युद्धामुळे दरवाढ टाळण्यात आल्याची बावनकुळे यांची माहिती. 15 ते 18% दरवाढ अपेक्षित होती, जे काही शिफारशी आल्या होत्या. पण एकंदरीत युद्धजनक परिस्थिती पाहता, युद्धजन्य परिस्थिती बघता आणि येणाऱ्या काळातली थोडी महागाई बघता, समजा असं जर परिस्थिती निर्माण झाली की महागाई वाढता, अशा वेळी अधिक आर्थिक भार लोकांवर येऊ नये, मालमत्तेवर येऊ नये, याकरता मागच्या वर्षीचा मूल्यदर यावर्षीसुद्धा तसाच ठेवण्यात आलेला आहे. जैन समाजाच्या सणाला सिलेंडर उपलब्ध करून दिले, त्याचप्रमाणे हिंदू सणांसाठी सिलेंडर उपलब्ध करून द्या. मनसे नेत्यांचा मंत्री मंगलप्रभात लोढांना पत्र. हनुमान जन्मोत्सव आणि समर्थ सप्ताहासाठी व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद करण्याच्या विरोधात मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा वेगळ्या पद्धतीनं निषेध. सभागृहात बॅनर घालून नगरसेवकांचं आंदोलन. आले 100 गेले 100, मराठी भाषा 1 नंबर, आशयाचे बॅनर घालून आंदोलन. या प्रकारे सीबीएसई शाळा ज्या आहेत, 3 सीबीएसई शाळा आहेत, त्यातल्या 2 शाळा ज्या आहेत ते एक आकांक्षा फाउंडेशन म्हणून याला चालवायला दिलेली आहे आणि दुसरी एक शाळा कोपरखेड्याची शाळा आहे. या दोन्ही शाळा खाजगीकरण करण्याचा डाव आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा एक टेंडर 2.5 करोडचं, दुसरं टेंडर 2 करोडचं, अशा प्रकारे 2 शाळा ह्या 2-2, 2.5 करोडमध्ये ह्याला चालवायला दिलेल्या आहे. त्याच पद्धतीने 81 शाळा ज्या आहेत त्या तुम्ही संस्थेला चालवायला देणार आहात. हे लोकांना फक्त गाजर दाखवायचं आम्ही गरिबांसाठी काय करतोय, हे गरिबांसाठी नाही आहे, सत्ताधाऱ्यांसाठी हे कुरण आहे, असा आमचा आरोप आहे. अशोक खरातला न्यायालयीन कोठडी उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार. खरातला दुसऱ्या गुन्ह्यात केलं वर्ग. नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली सुनावणी. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याची माहिती. कल्पना खरातवर शिर्डीत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल. कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याकडे रवाना. सांगली जिल्हा परिषदेच्या 4 विषय समित्यांचे सभापती बिनविरोध. बांधकाम, समाज कल्याण, शिक्षण, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड. अशोक खरातच्या पत्नीला लवकर शोधून काढलं जाणार. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. खरातवर आणखी गुन्हे दाखल होणार असल्याचंही केलं स्पष्ट. या ठिकाणी जे पुरावे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मिळते आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. निश्चितपणे अजून याचा सखोल तपासून आणखी पुरावे पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी मिळतील. त्यांची पत्नी फरार आहे, त्या संदर्भात पोलिसांकडनं कशा प्रकारे शोध घेतला जात आहे? नाही, मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं की त्या ठिकाणी SITचं गठन करण्यात आलेलं, कोणी कुठेही फरार झालं तरी पोलीस त्या ठिकाणी शोधून काढतील. अशोक खरातनं बँक मॅनेजर आणि अधिकाऱ्यांना 1 कोटींची लाच दिल्याची सूत्रांची माहिती. SITनं खरातची काल CA, पुजारी आणि सराफाला समोर बसून केली चौकशी. या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती. बंधू अशोक खरातच्या मुलीच्या नावावर 3 BHK फ्लॅट. मॉडेल कॉलनीत आलिशान इमारतीत फ्लॅट खरेदीसाठी खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख दिल्याची माहिती. बंधू अशोक खरात प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नातील VIP वऱ्हाडींचा शोध सुरू असल्याची माहिती. सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारीही लग्नात उपस्थित. अशोक खरातच्या मागे कोण आहे याचा तपास करणं गरजेचं. शशिकांत शिंदेंची मागणी. अजित पवारांच्या फोटोवर फुल्या कशासाठी मारल्या, त्यामुळे खरात प्रकरण आणि अजित पवारांचा काही संबंध आहे का याचा तपास करण्याची गरज असल्याची मागणी. रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे शंकेचं कारण उभं केलेलं गेलेलं आहे.
अनेक लोकांच्या असलेल्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्यात अशा प्रकारची चर्चा ही साधारणतः होती. त्याचा आणि ह्या असलेल्या घटनेचा काही संबंध आहे का याच्या बाबतीमध्ये जर शंका व्यक्त केली असेल. वसईतील बंधू ऋषिकेश वैद्यनं पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. पीडितेच्या पतीच्या तक्रारीनुसार 29 ऑक्टोबर 2025 मध्येच वसईत गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.